राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः बँकांना निर्देश दिलेले आहेत, ज्याला आपण आता आदेश असंच म्हणू शकतो। ते आदेश नेमके काय आहेत, कोणत्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत, कोणत्या बाबतीतली अंमलबजावणी बँकांना करणे आता गरजेचे असणार आहे, ते लाईव्ह आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही कर्जमाफी किंवा शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत असाल, तर तुमच्याकरिता हा व्हिडिओ समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी पुढील अपडेट्स करिता अजून चॅनलला आपल्या सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करून घ्या। साधारणपणे आपल्या ज्या जिल्हा सहकारी बँक आहेत आणि ग्रामीण बँक या मिळून 67% शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं आणि राष्ट्रीयकृत बँका या 26% शेतकऱ्यांना फक्त कर्ज देतात। डीसीसी आणि ग्रामीण बँकेचा जो काही टार्गेटचा अचीवमेंट आहे ते 80%च्या वर आहे, पण राष्ट्रीयकृत बँकांचं मात्र 67% आहे। त्यामुळे आज अतिशय कडक शब्दामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना हे सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी 80%च्या वर टार्गेट पूर्ण केलं पाहिजे। दुसरं त्यांना हे सांगण्यात आलेलं आहे की सिबिल ची मागणी कुठल्याही बँकेने करू नये। या संदर्भात मी सगळ्या बँकांना सांगितलं की हेडक्वार्टर मधून प्रत्येक ब्रँचला त्यांनी पत्र पाठवून सांगितलं पाहिजे की क्रॉप लोन करता सिबिलची अट नाही। आरबीआयचेही अधिकारी होते, त्यांनी देखील त्याला पुष्टी दिलेली आहे आणि सिबिल करता कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही, या संदर्भात आज आदेश आपण काढलेले आहेत। यासोबत या सगळ्या बँकांची कर्जमाफीच्या संदर्भात देखील आम्ही चर्चा केलेली आहे। जी काही आपल्याला कर्जमाफी करायची आहे त्या संदर्भात जुन्या अकाउंट्सवर जो काही त्यांनी हेअरकट घ्यायचा असतो त्या संदर्भात आणि एकूण त्याचं कर्जमाफीची माहिती ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी द्यायची, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आम्ही ती करायची, या संदर्भातलंही एक डिस्कशन आज झालेलं आहे।